नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी दिनकर मध्यवार। का आहेत नगरपालिकेचे पत्रे गाळे पडून भाग 2 या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जो अहमदपूर शहरामध्ये भव्य पुतळा आहे त्याच्या बाजूने कोर्टाकडे जाणारा हा जो रोड आहे आणि ह्या रोडच्या बाजूला नगरपालिकेनं पत्रे गाळ्याचे शेड उभारलेले आहेत। हे पत्रे गाळ्याचे शेड काही वर्षापूर्वी नगरपालिकेनं इथं बांधलेले आहेत। आपण बघू शकतो हे जे गाळे आहेत सर्व नगरपालिकेचे पत्रे हे इथं बांधून तयार आहेत आणि काही वर्षापूर्वी नगरपालिकेने याचा लिलाव काढला होता। या लिलावामध्ये एकूण 76 गाळ्यापैकी फक्त 5 ते 7 गाळे बोलीमध्ये गेलेले आहेत आणि बाकीचे गाळे तसेच पडून आहेत। मग नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून हे गाळे का पडून आहेत, तर यामागचं कारण असं आहे की या पत्रे गाळ्यांचं जे मूल्यांकन आहे ते चुकलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो हे पत्रे गाळ्याचे शेड नगरपालिकेनं बांधून ठेवलेले आहेत आणि याचं काय केलंय नगरपालिकेनं की मासिक भाडं आकारलंय। म्हणजे मूळ बोलीची जी फिक्स मूल्यांकन तर केलेलं आहेच, काही लाख रुपये तुम्ही त्या पुढे बोलू शकता आणि त्यानंतर मासिक भाडं दरमहा 5 ते 6 हजार रुपये म्हणजे वर्षाला 72,000 रुपये एवढं भाडं त्या बोली बोलणाऱ्यांना किंवा घेणाऱ्याला द्यावं लागेल। आता हे गाळे उठवण्यापूर्वी इथं लाकडी पार्टिशन मध्ये जे छोटे छोटे व्यावसायिक होते, सुतार, न्हावी, वेल्डिंग करणारे, मिरची कांडप, गाडी भरणारे, असे छोटे छोटे चहा टपरीवाले, असे छोटे छोटे असंख्य व्यावसायिक होते। त्यांना उठून नगरपालिकेने हे गाळे बांधलेले आहेत। बरं, हे गाळे देताना त्यांना प्राधान्यक्रम देऊन एक विश्वासार्हता अतिक्रमण उठवण्यामध्ये नगरपालिकेने जी संपादित करायला पाहिजे होती ती केलेली नाही आणि मूल्यांकन चुकल्यामुळं एवढ्या मोठ्या किमतीला कोणी हे गाळे घ्यायला तयार नाही। हा एक भाग म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं जे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज बांधलेलं आहे आपलं, त्याचे भाडे कमी म्हणजे 18,000 रुपये तिथं चांगल्या बांधकाम केलेल्या दुकानाला आणि पत्रे भाड्याला 72,000 रुपये। थोडं बहुत कमी जास्ती असू शकते माझे पुढे भाडं, पण अवाच्या सव्वा भाडं आकारलेलं आहे। मूल्यांकन चुकलेलं आहे, त्याची फेर मूल्यांकन करण्याची गरज आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की इथं पायाभूत सुविधा नगरपालिकेनं उभा केलेल्या नाहीत, म्हणजे रोड असतील, लाईटची व्यवस्था असेल, शौचालय असेल, मुतारी असेल, असले कुठल्याही पायाभूत सुविधा इथं नगरपालिकेनं निर्माण करून दिलेल्या नाहीत। हा दुसरा जो तिसरा असा आहे की ही जे नगरपालिकेनं नंतर बोली काढायला पाहिजे होती ते काढलेली नाही आणि लाखो रुपये नगरपालिकेचे खर्च झालेले आहेत आणि 1 रुपयाचं उत्पन्न नगरपालिकेला नाही। त्यामुळं हे सर्व नगरपालिकेचं लाखो रुपयाचं भांडवल म्हणजे पैसा खर्च झाला आणि उत्पन्न 1 रुपयाचं नाही, अशी अवस्था शहरामधल्या विविध ठिकाणच्या या गाळ्यांची झालेली आहे। आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं हा भाग आपल्या जनतेसमोर शहराच्या मांडत आहोत। आता नवीन आलेले जे जनतेतून आलेले नगराध्यक्ष आहेत फत्ते साहेब आणि त्यांचे जे कारभारी आहेत सर्व नवीन निवडून आलेले नगरसेवक यांनी गांभीर्यानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं। या पत्रे शेडचं फेर मूल्यांकन करून घ्यावं, म्हणजे मूल्यांकन चुकलं असेल त्याच्यात दुरुस्ती करावी। आणि तिसरं म्हणजे धनदांडगे लोक इथं गाळे घेतात आणि पोट भाडे करून ठेवतात, तर पोट भाडे करून ठेवता येणार नाही, याची कटाक्षानं अंमलबजावणी करावी, म्हणजे गोरगरिबांना हे गाळे घेता येतील। जे व्यवसाय करतील ते त्या गाळ्यामध्ये राहतील, जे व्यवसाय करणार नाही त्यांना या गाळ्यामध्ये राहण्याचा किंवा घेण्याचा अधिकार नाही। कारण कुठल्या व्यवसायासाठी तुम्ही गाळे घेतले त्याच व्यवसायासाठी वापरणं हे बंधनकारक आहे आणि या पद्धतीने जर नगरपालिकेनं अशा या 3 गोष्टीची काळजी घेऊन जर हे सर्व गाळ्यांच्या बाबतीत जर धोरण अवलंबलं तर नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल, लोकांची सोय होईल, छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांची उपजीविका करण्यासाठी त्यांना मदत होईल, म्हणजे त्रिवेणी संगम साधला जाईल अशी आम्हाला DDM न्यूज चॅनलच्या वतीनं अपेक्षा वाटते। हा आमचा व्हिडिओ बातमी तुम्हाला कशी वाटली? जर बातमी आमची आवडली, आमच्या DDM न्यूज चॅनलच्या सत्यावर आधारित जे
सर्व बातम्या असतात ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.